आजची आपली स्पेशल रेसिपी शाही चीज मसाला पोळी। सगळ्यांना खाण्यासाठी अगदी पौष्टिक अशी एक खास रेसिपी। आता आपण शाही मसाला चीज पोळीसाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वप्रथम अर्धी वाटी बारीक खोबरं, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी जवस आणि अर्धी वाटी शेंगदाणे। त्यानंतर आपल्याला वापरात लागण्याप्रमाणे तेल, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे आणि थोड्याशा लसूण पाकळ्या आणि खास महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणारं चीज। तसंच आपण पोळीसाठी लागणारी थोडी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर आपल्या शाही मसाला पोळीसाठी हा तळलेला कांदा घेतला आहे आपण आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये वापरणार आहोत। आता आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे ते आपण आता खमंग भाजून घेऊया। आता सर्वप्रथम आपण हे जवस खमंग भाजून घेऊया। त्यानंतर थोडंसं खोबरं भाजून घेऊया। आता आपण तीळ भाजून घेऊया। हे तीळ चांगले तडतड करायला लागले, चांगले भाजले की त्याचा स्वाद पण खूप छान लागतो। आता आपण जिरे आणि धणे छान खमंग भाजून घेऊया। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। आता शेंगदाणे भाजता भाजता या शेंगदाण्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया, 2 छोटे चमचे तेल घालूया। तसेच आपण ह्या लसूण पाकळ्या निवडून ठेवलेल्या आहेत त्या पण आपण त्यामध्ये घालूया आणि छान तेलामध्ये हे सगळं भाजून घेऊया, खमंग भाजून घेऊया। भाजलेलं सगळं मिश्रण आता आपण या मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया। आता आपण हा मसाला तयार केला आहे, खमंग भाजलेला, त्यामध्ये लाल तिखट, मिरची, मीठ सगळं घातलं आहे आणि हा आपण तळलेला कांदा पण आपण आता यामध्ये मिक्स करणार आहोत। हा कुरकुरीत झालेला कांदा चवीला छान लागतो। तसंच आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीरही घालणार आहोत, जी चवीलाही खूप छान लागते। त्यानंतर आपण त्यात महत्त्वाची पदार्थाची एंट्री करणार आहोत, ते म्हणजे आपण यामध्ये चीज किसून घालणार आहोत। आता हे सारण आपण तयार करून घेतलं आहे। त्यानंतर आपण ही भिजवलेली कणिक घेऊन त्यापासून आपण आता ही पोळी तयार करायची आहे। या पोळीमध्ये आता आपण हे सारण भरून घेऊया। चीज आणि सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे आपण त्यामध्ये भरले आहेत। आता ही चीज पोळी आपण तयार करूया, छान डब्याला देण्यासाठी, मुलांना खाऊसाठी पौष्टिक आणि अगदी खाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा घरातल्या सगळ्या सदस्यांना एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता आणि छान ही पोळी आपण खायला देऊ शकतो। अगदी आगळी वेगळी शाही
चीज मसाला पोळी. आता आपण ही पोळी तयार करून घेऊ. आता आपण ही शाही चीज मसाला पोळी छान भाजून घेऊया. आणि त्याला आपण थोडंसं तूप पण लावूया, जेणेकरून आपली पोळी खमंग लागेल. आज आपण तयार केली आहे शाही चीज मसाला पोळी. खाण्यासाठी अगदी आरोग्यासाठी अगदी पौष्टिक एक छान रेसिपी. आवडली तरी सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.